हे घे, आणखी सांग. बस. अरे हे काय भाऊ, इतकं कमी रासायनिक खत? शेती सोडली आहेस का? शेती नाही, नादानपणा सोडतोय. मातीचं परीक्षण केलंय. आता तर भाऊ जितकं आवश्यक आहे तितकंच खत शेतात टाकू. हा, शेतकऱ्यांनो, आजच आपल्या जिल्ह्याजवळच्या भूमी परीक्षण प्रयोगशाळेत मातीचं परीक्षण अवश्य करवा आणि मातीची पोषक तत्व, आर्द्रता व रोपांचा विकास बघता केवळ आवश्यकतेनुसारच पोषक तत्व घाला. आणि हो, मातीतलं गंधक, जस्त, बोरॉन सारख्या पोषक तत्वांविषयीही जाणून घ्या. खत आणि जैविक खताच्या योग्य उपयोगानं भूमीचा सकसपणा टिकवून ठेवा, उत्पादकता वाढवा, खर्च कमी करा आणि बहुमोल परकी चलन वाचवण्यातही सहकार्य करा. आणि हो, मंद गतीनं नायट्रोजन उपलब्ध करून देणारी खतं जसं कडुलिंबयुक्त युरियाला प्राधान्य द्या आणि युरियाचा पानांवर शिडकाव करा. अरे वा, तू तर खरोखरी समजूतदार झालास रे. आणखी माहितीसाठी संपर्क करा जिल्हा कृषी अधिकारी किंवा शेतकरी कॉल सेंटर. मामी, मी शाळेला जाते बरं. शाळेला? अगं, पण लग्नाच्या वक्ताला तू शिकलेली आहेस म्हणून सांगितलं होतं की. अव मामी, फार्म स्कूलला जातीये, शेतीच्या नव्या नव्या गोष्टी शिकाया. तुम्ही बी चला की. फार्म स्कूल, जिथे शेतकऱ्यांना पिकांचा उपज वाढवायच्या सर्व गोष्टी शिकवल्या जातात. जसं मातीच्या पोतानुसार कोणती खतं योग्य आहेत, कोणती बियाणं आणि गरजेनुसार कोणती कीटकनाशकं उत्तम आहेत. खर्च बेताचा, लाभ मोलाचा. राज्यात नवसेंद्रिय शेती धोरण 1 एप्रिलपासून लागू होणार. जमिनीच्या मातीचं आरोग्य सांगण्यासाठी केंद्र शासनातर्फे मृदा आरोग्य कार्डची योजना. राज्यात लवकरच आमदार आदर्श ग्राम योजना. कोल्हापुरात भीमा कृषी प्रदर्शनाला मोठा प्रतिसाद आणि सांगलीच्या बेदाण्याला आता जगभरात स्वतंत्र ओळख. नमस्कार, आता पाहूया सविस्तर वृत्त. राज्यात येत्या 1 एप्रिलपासून सेंद्रिय शेतीचं नवं धोरण राबवण्यात येणार आहे. जमीन अधिक उत्पादक करण्यासाठी राज्यभर सेंद्रिय जैविक साधनांचा अधिकाधिक वापर करण्यावर भर देण्यात येणार आहे. शाश्वत आणि पर्यावरणपूरक शेतीला त्यामुळे बळ मिळणार आहे. कृषी मंत्री एकनाथ खडसे यांनी ही माहिती दिली आहे. सेंद्रिय शेती धोरणासाठीच्या योजना निश्चितीचं काम सध्या अंतिम टप्प्यात आहे. येत्या महिनाभरात यातल्या काही योजनांची अंमलबजावणीही सुरू होईल. रासायनिक खतांचा अतिवापर आणि त्यामुळे होत असलेला शेत जमिनींचा ऱ्हास थांबवण्यासाठी सेंद्रिय खत निर्मिती, विक्री आणि वापर या 3 टप्प्यांमध्ये पहिल्यांदा धोरणाची अंमलबजावणी केली जाणार आहे. जमिनीच्या मातीचं आरोग्य समजण्यासाठी शेतकऱ्यांना आता मृदा आरोग्य कार्ड मिळणार आहे. केंद्र शासनातर्फे यासाठी देशभर योजना राबवण्यात येणार असून महाराष्ट्रात सुद्धा आगामी काळामध्ये ही योजना लागू होणार आहे. उत्पादन आणि उत्पादकता वाढीसाठी हे मृदा आरोग्य कार्ड उपयुक्त ठरणार आहे. सध्या गुजरात, आंध्र प्रदेश, कर्नाटक आणि हरियाणा या राज्यांमध्ये मृदा आरोग्य कार्ड वापरण्यात येतं. मात्र केंद्र शासनानं आता देशभरही योजना राबवायचं ठरवलं आहे. या योजनेचा प्रारंभ राजस्थानमधून करण्यात येणार आहे. पहिल्या 3 वर्षांसाठी या योजनेसाठी कोणतंही शुल्क आकारलं जाणार नाही. शेतकऱ्यांना दिल्या जाणाऱ्या मृदा आरोग्य कार्डवर युनिव्हर्सल क्रमांक असणार आहे. त्याद्वारे शेतकऱ्यांच्या जमिनीची इत्थंभूत माहिती संगणकामध्ये कुठून सुद्धा मिळवता येणार आहे. केंद्राच्या संसद आदर्श ग्राम योजनेच्या धर्तीवर राज्यात सुद्धा आमदार आदर्श ग्राम योजना राबवली जाणार आहे. त्यामुळे अनेक गावं स्वयंपूर्ण होण्यासाठी मदत होणार आहे. ग्रामविकास विभागामार्फत ही योजना राबवली जाणार असून त्यात राज्यातल्या सगळ्या आमदारांना सामावून घेतलं जाणार आहे. 5 वर्षांच्या कालावधीत प्रत्येक आमदार 3 गावं दत्तक घेऊन त्यांचा कायापालट करणार आहेत. राज्यातले आमदार 2016 पर्यंत 1 आणि 2019 पर्यंत 2 अशी 3 गावं निवडतील आणि त्यांचा विकास करतील. लवकरच आमदार पहिल्या टप्प्यात गावं दत्तक घेतील असं सांगितलं जात आहे. पश्चिम महाराष्ट्रातलं सर्वात मोठं प्रदर्शन अशी ओळख असलेलं भीमा कृषी प्रदर्शन कोल्हापूरमध्ये नुकतंच पार पडलं. शेतकरी आणि सर्वसामान्य नागरिकांचाही या प्रदर्शनाला मोठा प्रतिसाद मिळाला.
आमदार महादेव महाडिक यांच्या हस्ते आणि खासदार धनंजय महाडिक, गोकुळचे अध्यक्ष दिलीप पाटील आदींच्या उपस्थितीत प्रदर्शनाचं उद्घाटन झालं. प्रदर्शनात आयोजित केलेल्या चित्रकला स्पर्धेतल्या विजेत्यांचा आणि कृषी क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केलेल्यांचा गौरव करण्यात आला. शेतीशी संबंधित सुमारे 400 स्टॉल या प्रदर्शनात मांडण्यात आले होते आणि त्यातले 200 स्टॉल्स महिला बचत गटांना देण्यात आले होते. आधुनिक यंत्रसामुग्री, वाहनं, अवजारं, तज्ज्ञांची व्याख्यानं, जातिवंत जनावरांचं आणि पशुपक्ष्यांचं प्रदर्शन ही या प्रदर्शनाची वैशिष्ट्य होती. प्रदर्शनाला भेट देणाऱ्या शेतकरी आणि ग्रामस्थांसाठी मोफत झुणका भाकरीची व्यवस्थाही करण्यात आली होती. या प्रदर्शनात आयोजित केलेल्या तांदूळ महोत्सवाला सर्वाधिक प्रतिसाद मिळाला. वेगवेगळ्या जातींचे तांदूळ बघण्यासाठी आणि खरेदी करण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. सांगलीचा बेदाणा आता जगाच्या कानाकोपऱ्यात सांगली रेजिन या नावानं पोहोचणार आहे. त्यासाठी आवश्यक जिओग्राफिकल इंडिकेशन म्हणजे भौगोलिक निर्देशांक या बेदाण्याला मिळाला आहे. त्यामुळे देश परदेशातील बाजारपेठेत सांगलीचा बेदाणा आपली स्वतंत्र ओळख घेऊन उतरणार आहे. सांगली आणि तासगावच्या बेदाणा बाजारपेठेची गेल्या काही वर्षातील उलाढाल आता 1500 कोटींवर पोहोचली आहे. त्यात केवळ सांगली जिल्ह्यात बेदाण्यांचं उत्पादन 1.25 लाख टनांवर पोहोचलं आहे. आता भौगोलिक निर्देशांकाची ओळख मिळाल्यामुळे या बेदाण्याचा आणखी विस्तार व्हायला मदत होणार आहे. त्यामुळे जगाच्या बाजारपेठेत हा बेदाणा स्वतंत्रपणे पाठवताना सांगलीचा उल्लेख करता येईल. निर्यातीच्या अन्य मानांकनासोबत ही बाब पूरक ठरणार आहे. उन्हाळी भुईमुगाची पेरणी 15 फेब्रुवारीच्या आत करावी, कारण पेरणीसाठी किमान तापमान 18 अंश सेल्सिअस किंवा त्यापेक्षा जास्त असणं गरजेचं आहे. उपट्या जातीसाठी 100 ते 120 किलो, निंपसऱ्या या जातीसाठी 80 ते 90 किलो, पसऱ्या जातीसाठी 70 ते 80 किलो प्रति हेक्टरी बियाणं वापरावं. आता बघूया सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे काही बाजारभाव प्रति क्विंटलमध्ये. चिक्कू कमाल 1300 रुपये, किमान 400 रुपये. पेरू कमाल 3000 रुपये, किमान 500 रुपये. बोरं कमाल 2000 रुपये, किमान 300 रुपये. डाळिंब कमाल 10,000 रुपये, किमान 800 रुपये. हरभरा कमाल 3550 रुपये, किमान 3130 रुपये. ज्वारी कमाल 1800 रुपये, किमान 1700 रुपये. उडीद कमाल 5100 रुपये, किमान 5100 रुपये. तांदूळ कमाल 5650 रुपये, किमान 2100 रुपये. आणि गहू कमाल 2640 रुपये, किमान 1530 रुपये. कृषी बाजारभाव विषयक अधिक माहितीसाठी www.egmarknet.nic.in किंवा www.msamb.com या संकेतस्थळाला भेट द्या. राज्यातील हवामान मुख्यतः कोरडं राहील. राज्यातील काही प्रमुख शहरांचं तापमान अंश सेल्सिअसमध्ये पुढील प्रमाणे. मुंबई कमाल 33 अंश सेल्सिअस, किमान 18 अंश सेल्सिअस. पुणे कमाल 29 अंश सेल्सिअस, किमान 17 अंश सेल्सिअस. नागपूर कमाल 30 अंश सेल्सिअस, किमान 14 अंश सेल्सिअस. नाशिक कमाल 31 अंश सेल्सिअस, किमान 16 अंश सेल्सिअस. औरंगाबाद कमाल 30 अंश सेल्सिअस, किमान 19 अंश सेल्सिअस. कोल्हापूर कमाल 31 अंश सेल्सिअस, किमान 17 अंश सेल्सिअस. सांगली कमाल 30 अंश सेल्सिअस, किमान 18 अंश सेल्सिअस. सातारा कमाल 29 अंश सेल्सिअस, किमान 17 अंश सेल्सिअस. आणि सोलापूर कमाल 31 अंश सेल्सिअस, किमान 20 अंश सेल्सिअस राहण्याची शक्यता आहे. हवामान विषयक अधिक माहितीसाठी भारतीय हवामान विभागाच्या www.imd.gov.in या संकेतस्थळाला भेट द्या. या होत्या आजच्या कृषी वार्ता. पुन्हा भेटूया पुढील भागात. तोपर्यंत नमस्कार.
सुगंधाच्या दरवळीमध्ये, स्वादाच्या बहारीमध्ये, प्रगतीच्या डहाळ्यांमध्ये, पसरणाऱ्या हास्यांमध्ये, हिरव्यागार झाडांमध्ये, मोठ्या मोठ्या सौद्यांमध्ये, गोड मधुर गुंजनामध्ये, आनंदाच्या चाहुलीमध्ये. NHM बागवानी मिशन. आमची आकांक्षा आपलं स्मितहास्य. छोट्या छोट्या खेड्यांनी बनलेल्या आपल्या देशात आज शहरं विस्तारत आहेत. खेडी आकुंचन पावत आहेत. नागरीकरणाचा वेग वाढलाय. अशा स्थितीत लागवडीखालची जमीन नापीक झाली तर शेतकऱ्यांनी काय करायचं? या प्रश्नाची खरं तर 2 उत्तरं आहेत. पहिलं म्हणजे जमीन नापीक का होते याचा शोध घ्यायचा, आणि दुसरं म्हणजे नापीक जमीन ओलिताखाली आणण्याच्या उपाययोजना करायच्या. पाटबंधारे संशोधन आणि विकास संचालनालयामार्फत लाभक्षेत्रात उद्भवणाऱ्या पाणथळ आणि क्षारयुक्त जमिनीची समस्या सोडवण्यासाठी संशोधन करून उपाययोजना सुचवण्यात येतात. आज आपण महाराष्ट्रामध्ये जर पाहिलं तर साधारणपणे 24,000 हेक्टर एक क्षेत्र, म्हणजे जवळजवळ 62,000 एकर हे जमीन खराब झालेली आहे. जमीन खराब 2 प्रकारे होते. एक तर पाणथळ होते किंवा क्षारपड होते. पाणथळ जमीन पाणथळ होण्याची कारणे वेगळी आहेत, क्षारपड होण्याची कारणे वेगळी आहेत. आता याच जमिनीची जर किंमत पाहिली आपण, साधारणपणे शासनाने त्याच्यावरती जे इरिगेशन पोटेन्शियल तयार करण्यासाठी, ज्याला आपण सिंचन निर्मिती म्हणतो, सिंचन निर्मिती तयार करण्यासाठी साधारणपणे 1200 कोटी रुपये खर्च केलेले आहेत. आणि जर बाजारभावाप्रमाणे या जमिनीची जर आज किंमत काढली, जी खराब झालेली जमीन आहे त्याची 6,000 कोटी किंमत आहे. म्हणजे आपण फार मोठ्या प्रमाणावरती या खराब क्षेत्रामधून धोकादायक परिस्थितीमध्ये आपण डेंजर झोनमध्ये आहोत असं एक मला वाटतं. आता पाणथळ क्षेत्र म्हणजे काय की जमिनीची भूजल पातळी जी आहे ती जमिनीपर्यंत आली की त्याला आपण पूर्ण पाणथळ म्हणतो. 2 मीटरपर्यंत आली तर त्याला अंशतः पाणथळ म्हणतो. आणि क्षारपड म्हणजे काय की जमिनीतले क्षार जे आहेत, जे क्षार जे मुळांना किंवा पिकांना हानिकारक आहेत, ते मुळाच्या झोनमध्ये म्हणजे क्रॉप रूट झोनमध्ये येतात, त्याला क्षारपड म्हणतो आपण. पाणथळ होण्याची कारणं 4-5 आहेत. एक म्हणजे नैसर्गिक उतारच असा आहे की तिथे पावसाचं पाणी साठतं किंवा इरिगेशन पाणी दिलेलं त्याच्यामध्ये जाऊन साठतं. दुसरं, शेतकरी ऊसासारखं 12माही पीक घेऊन त्याच्यामध्ये खूप पाणी देतो. वरचा शेतकरी पाणी जास्त देतो, खालच्या शेतकऱ्याचं नुकसान होतं. किंवा मुळातच टोपोग्राफी अशी आहे किंवा जमिनीचा सखल भाग असा आहे की तिथे पाणी येत राहतं. क्षारपड होण्याची कारणं एक आहेत की जे पाणथळ जमीन आहे, पाणथळ जमिनीमध्ये पाण्याचा बाष्पीभवन होतं जमिनीवर आलेल्या, आणि क्षार वर येतात किंवा फर्टिलायझर जास्त वापरले जातात. मुळामोठा कॅनलने पण पाणी देतो. आणि मुळामोठा नदीवरती सिरीज ऑफ केटीवेअर्स आहेत. म्हणजे एक केटीवेअर संपला की दुसरा केटीवेअर आहे, आणि मागच्याचा फुगवटा पुढच्याच्या याच्या पायथ्यापर्यंत झालेला आहे. म्हणजे ही नदी जवळजवळ 12माही असल्यासारखी नदी आहे. आणि त्या 12माही नदीवरती इलेक्ट्रिक पंपाने पाणी उपसून शेताला दिलं जातं प्रायव्हेटमधून. तर ते जे पाणी आहे त्याच्यामध्ये मोटारींवरती आपला कसलाही कंट्रोल नसल्यामुळे ऑटोमॅटिक मोटरीज आहेत, आणि त्या वरचा शेतकरी ऑटोमॅटिक मोटरने पाणी भरपूर घेतो आणि यथेच्छ पाणी वापरतो, आणि मग खालच्या शेतकऱ्यांची जमीन खराब होते. पाटबंधारे विभागाकडून शेतकऱ्यांना मार्गदर्शन केलं जातं. जमीन खराब होऊ नये यासाठी काळजी कशी घ्यायची हे सांगितलं जातं. शिवाय खराब जमीन सुपीक करण्यासाठी उघडी चर योजना आणि बंदिस्त पाईप चर योजना अशा 2 योजना राबवल्या जातात.
आत्तापर्यंत महाराष्ट्रामध्ये 871 स्कीम्स केलेल्या आहेत आणि साधारणपणे 6.5 लाख आपण खराब क्षेत्र निर्मूलनाचं काम पण केलेलं आहे ह्या शासनामार्फत. आता याच्यामध्ये 2 प्रकारचे आपण खराब क्षेत्र निर्मूलनाचं काम करतो. एक म्हणजे उघड्या चर योजना आणि दुसऱ्या बंदिस्त पाईपमार्फत चर योजना. आता आपली ही जी नॉनव्हेज स्कीम आहे ती नॉनव्हेज उघड्या म्हणजे मेन ड्रेन जो आहे तो उघडा चर आहे आणि त्याला ज्या क्रॉस ड्रेन्स आहेत त्या भूमिगत म्हणजे सछिद्र पाईपाच्या मार्फत आपण त्याला ड्रेनेज केलेलं आहे. आता ही जी स्कीम आपण 2011 साली कंप्लीट केली, सुरू केली आणि 12 साली कंप्लीट झाली. तर त्यामध्ये आपण साधारणपणे इथे 170 हेक्टर एक खराब क्षेत्र होतं. आजूबाजूला आपण जर पाहिलं तर इथे अजिबात पीक येत नव्हतं. आता आपल्याला असं दिसतं की पलीकडे गहू केलेला आहे, ज्वारी केलेली आहे. तर शासनामार्फत ह्या योजना आपण राबवतोय. चर योजना इरिगेशन रिसर्च डिव्हिजन मार्फत किंवा DRD मार्फत बऱ्याचशा योजना आपण MWSIP म्हणजे महाराष्ट्र जलक्षेत्र सुधार कार्यक्रमांतर्गत जे वर्ल्ड बँकेचं आपण लोन घेतलं होतं त्यामार्फत राबवलेले आहेत आणि पाणी वापर संस्थांना हस्तांतर केलेले आहेत. पाटबंधारे विभागाकडून राबवण्यात येणाऱ्या योजनांमध्ये शेतकऱ्यांचा सहभाग अत्यंत मोलाचा असतो. जमीन ओलिताखाली आणण्यासाठी दरवर्षी चर योजनांची देखभाल करावी लागते. कारण हे चर योजना जी आहे जनरली पाणथळ क्षेत्रात असते. पाणथळ क्षेत्रात असल्यामुळे आपोआप त्यात पानकणीस किंवा पानगवत खूप लवकर वाढतं. साधारणपणे आपण जर पाहिलं तर 3 महिन्याच्या आतमध्ये परत त्याच्यात पानकणीस उघडून ते मेंटेनन्सला येते. म्हणजे दरवर्षी त्याला मेंटेनन्स करणं अत्यंत गरजेचं आहे आणि शासन काही प्रत्येक वेळेस आपल्याला उपयोगी पडेल असं नाही. आपण खराब क्षेत्र केलं, खराब क्षेत्रानंतर जर निर्मूलन केलं, मग खराब क्षेत्र निर्मूलनासाठी आपण जी चर योजना केली ती कमीत कमी पाणी वापर संस्थांनी किंवा शेतकऱ्यांनी दुरुस्त स्वखर्चाने करावी किंवा पाणी वापर संस्थांनी पुढे यावं असं एक आवाहन मी शासनामार्फत करणार आहे. चर योजनांचा लाभ घेऊन काही शेतकऱ्यांनी नापीक जमीन ओलिताखाली आणली आहे. आमची इथं जवळजवळ 5.10 एकर शेत जमीन आहे. संपूर्ण जमीन क्षारपडयुक्त झालेली होती. तर ह्या जमिनीचा म्हणजे काहीच कोणतंही पीक येऊ शकत नव्हतं. तर महाराष्ट्र शासनाने या 2011-12च्या दरम्यान एक 5 नंबरची चारी मंजूर करून पूर्ण केली. त्यामुळं आज माझं 100% क्षेत्र आज बागायत आहे. 2-2.5 एकर ऊस आहे, गहू वगैरे सगळं क्षेत्र चालू झालेलं आहे. चर योजनेसाठी लागणारी जमीन शेतकऱ्यांकडून विनामोबदला संपादित करण्यात येते. योजनेचं काम पूर्ण झाल्यावर देखभाल आणि दुरुस्तीसाठी ही योजना पाणी वापर संस्थेकडे हस्तांतरित करण्यात येते. त्या पाझर चारीची 3.5 किलोमीटर लांबी असून 20 मीटरपर्यंत त्याची रुंदी, 6 मीटर चराची आणि साईडला रस्ते म्हणून परत 3-3 मीटरचे असे एकंदरीत 20 मीटरचे शेतकऱ्याची रानं घेऊन त्यामध्ये चांगल्या पद्धतीचं चर योजना तयार करून ती जवळजवळ 2.5 ते 3 किलोमीटर खोलीचं अशा पद्धतीचं चर काढून साईडच्या शेतामध्ये होलचे पाईप 100 मीटरच्या अंतराने जवळजवळ 300 फुटापर्यंत टाकण्याचं काम करून दिलं. त्याबद्दल आमच्या नापीक जमिनीमध्ये इतका फायदा होऊन गेला की ती शेती चांगल्या पद्धतीने आम्हाला पिकाला योग्य झाली. नानवीज चर योजनेचा लाभ गावातल्या अनेक शेतकऱ्यांना झाला आहे. सरकारी योजनांना लाभलेली शेतकऱ्यांची साथ फलदायी ठरली आहे. महाराष्ट्र शासनाने जी आपली पाझर चारी सुरुवात केली त्या पाझर चारीमुळे आमच्या शेतकऱ्यांना
बरेच फायदे झालेले आहेत. त्यात आमचंही क्षेत्र आहे, 2 एकर क्षेत्र आहे. हे क्षेत्र आम्ही म्हणजे पिकणार नाही याच आशेने सोडून दिलेलं होतं, परंतु ही पाझरचारी झाल्यापासून आमच्या या क्षेत्रामध्ये आम्ही थोडीशी माती भरून त्यावर पीक आता सध्या ऊसाचे पीक लावलेले आहे. ते इतके जोमदार आहे की आमच्या बाकीच्या क्षेत्रामध्ये जे चांगली क्षेत्र आहेत पिकणारी त्या क्षेत्रापेक्षा हे पीक एकदम जोमदार दिसत आहे. हा सर गावाच्या मधोमध भागातून गेलेला आहे. त्यामध्ये आणखीन वरच्या बाजूला आणि खालच्या बाजूला दोन्ही बाजूलाही आणखीन म्हणजे हे जमिनी खराब झालेल्या आहेत पाझरामुळे. तर शासनाला मला एवढं म्हणायचं आहे की एवढे त्यासुद्धा दोन्हीकडच्या जमिनी अशा ज्या सुपीक नापीक आहेत त्या सुपीक अवस्थेत यावे. वडगाव दरेकर या छोट्याशा गावातल्या शेतकऱ्यांनाही चर योजनेमुळे आशेचा किरण दिसला. या शेतकऱ्यांनी स्वतःचे पैसे खर्च करून चर योजना राबवली आहे. वडगाव दरेकर गावामध्ये 5 एकर क्षेत्र हे पूर्ण नापीक होतं. तर मी नंतर पर्क्युलेटर पाईप टाकून ते पूर्ण क्षेत्र ओलिताखाली आणलं. आज 5 एकरामध्ये मी ऊस लावलेला आहे व साधारण एकरी 40 टन तरी ह्यावर्षी ऊस निघेल. याला साधारण एकरी 70,000 रुपये प्रमाणे खर्च आला. पाटबंधारे विभागातर्फे याचं मार्गदर्शन झालं. महाराष्ट्रात लाभक क्षेत्रातल्या जमिनी वेगानं नापीक होत चालल्या आहेत. त्या रोखण्यासाठी प्रबोधन आणि जनजागरणाची आवश्यकता आहे. जादा पाण्याचा निचरा करायला हवा. सिंचनासाठी वापरण्यात येणाऱ्या पाण्याच्या पद्धतीत बदल करायला हवा. राज्यातील दुष्काळप्रवण क्षेत्रातील जिरायत भागाला पाणी पुरवठा करण्यासाठी शासनानं सिंचन सुविधा उपलब्ध केली. त्याद्वारे कालवे आणि वितरिका यांचं जाळं निर्माण केलं आणि यामुळं शेतीच्या उत्पन्नामध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ झालेली आहे. तसेच याचा एक दुष्परिणाम सध्या दिसून येतो आहे की शेतकऱ्यांनी जास्त पाणी वापरल्यामुळं लाभ क्षेत्रातील जमिनी ह्या नापीक होत चाललेल्या आहेत. तर ह्या नापीक होत चाललेल्या जमिनीसाठी पाटबंधारे संशोधन विभागामार्फत दरवर्षी नियतकालिक निरीक्षणे घेऊन खराब क्षेत्राचं निश्चितीकरण केलं जातं आणि त्याचप्रमाणे त्या ठिकाणी उपाययोजना सुचवल्या जातात आणि शेतकऱ्यांनी या कामामध्ये स्वतःहून सहभाग घेणं हे अपेक्षित आहे. आणि लोकांनी जशी आपल्याला ह्या जमिनी वंशपरंपरागत आपल्याकडे पिढीजात चालत आलेल्या आहेत, आजोबांनी जी जमीन आपल्याकडे सुपीक सोपवली तशीच सुपीक जमीन आपण आपल्या नातवंडाकडं पुढच्या पिढीकडे सोपवणं हे गरजेचं आहे. त्यासाठी त्यांनी काय करायला पाहिजे की पीक पालट हा केलाच पाहिजे, सूक्ष्म सिंचनाचा वापर केला पाहिजे आणि ही आपली बहुमोल जमीन आहे ती अगदी वाचवली पाहिजे. नापीक जमीन ओलिताखाली आणण्यासाठी शेतकऱ्यांनी पुढे येऊन चर योजनेचा लाभ घ्यायला हवा. तसं झालं तर जमिनीतून उत्पन्नही वाढू शकेल. पूर्वीपासून बागायत केली जमीन खराब झालेली आहे. पूर्वी लोकांचे ओढे होते आजी पंजाचे, सर्व लोकांनी बुजून टाकल्यामुळे पर्क्युलेशन पद्धत राहिलेली नाही. ते लोकांनी नदीपासून जे ओढे आहेत पूर्वीचे ते कमीत कमी शेवट टेलपर्यंत ठेवले पाहिजेत आणि उत्पन्न वाढवण्याकरता पाटबंधारे खात्याचं संशोधन विभाग आहे त्यांचं जे प्रयोजन आहे ते संपूर्ण शेतकरी राबवून शासनाचे जास्तीत जास्त उत्पन्न करून याचा प्रयत्न केला पाहिजे. जमिनीचं संरक्षण करण्यासाठी आणि शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी पाटबंधारे विभागानं योजना आखल्या आहेत. त्या योजनांचा लाभ शेतकऱ्यांनी सजगपणे घ्यायला हवा. एकमेकांच्या साथीनंच शेतीत सोनं पिकवायला हवं. आमचा पत्ता निर्माता कृषी दर्शन दूरदर्शन केंद्र पुणे. आमचे ईमेल आयडी असे आहे ddkpunekrshi@hotmail.com आणि ddkpunekrshi@rediffmail.com.